ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿದ್ದಂಥ ಹಿರಿಯರಾಗಿದ್ದಂಥ ರಾಘವೇಂದ್ರ ಕಾಗವಾಡ್ಜಿ ಅವರೇ, ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಸವದಿ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಅನಿಲ್ ಬೆನ್ಕೆ ಅವರೇ, ಎಂ ಬಿ ಜರ್ಲಿ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಜಗದೀಶ್ ಕೌಟ್ಗಿಮಠ ಅವರೇ, ಮಂತೇಶ್ ದೊಡ್ಡಗೌಡ್ರವರೇ, ಮನೋಹರ್ ಕಡೋಲ್ಕರ್ ಅವರೇ, ಭೀಮಸೇನ್ ಜಿರ್ಲಿ ಅವರೇ, ಮಲ್ಲಣ್ಣ ಯದ್ವಾಡ್ ಅವರೇ, ವಿನೋದ್ ದೊಡ್ಡಣ್ಣವರವರೇ, ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದಂಥ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರೇ, ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸಿ ನಾ ಬರೀ 2 ನಿಮಿಷ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕವಾಗಿ ಜಿರ್ಲಿ ಸರ್ ಮಾತಾಡ್ರು, ಆಮೇಲೆ ಕಾಗವಾಡ್ಜಿ, ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ಮಾತಾ ನಿಮ್ಮ ಎದುರುಗಡೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಜಿರ್ಲಿ ಸರ್ ಭಾಳ ಹುಷಾರಿದ್ದಾರೆ. ಸ್ವಲ್ಪ ಬ್ರೇಕ್ಗೆ ಬಾದ್ ಏನು ಮಾಡಬೇಕಂತ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಕಡೆ ಅವ್ರಿಗೆ ಕರೆಸಿ ರಾಮಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದರು. ಈಗ ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್ಗೆ ಒಂದು 2 ನಿಮಿಷ ಹಾಗೆ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಥರ ಏನಾರು ಮಾತಾಡಿ ಹೋಗಂತ ನನಗೆ ನೆನೆಸಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ಜಿ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನನಗನ್ನಿಸಿದ ಅವಶ್ಯಕತೆಯೂ ಕೂಡ ಇಲ್ಲ. ನಾವೊಂದು ಮಾತು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. धूल कितनी भी ऊंची उड़ जाए आसमान को गंदा नहीं कर सकती. धूल कितनी भी ऊंची उड़ जाए आसमान को गंदा नहीं कर सकती. इतिहास के पन्ने चाहे कुछ भी कहे, नेताजी सुभाष चंद्र बोस के काम को इस दुनिया की कोई ताकत छुपा नहीं सकती. और ये इतिहास गवाह है कब से, जब से देश बना या जब से इस सृष्टि का निर्माण हुआ. भगवान राम थे तो रावण था, कृष्ण थे तो कंस था, शिवाजी महाराज थे तो अफजल खान था. अच्छे और बुरे लोग हर दौर में हैं, बेईमानों की कमी नहीं. मैं हमेशा आज यहाँ कॉलेज के बच्चे बैठे उनको बताना चाहता हूँ, ये दुनिया बड़ी जालिम है, थोड़ा रहना संभाल के. ये दुनिया बड़ी जालिम है, थोड़ा रहना संभाल के. लोग हवा भी बेचते हैं गुब्बारों में डाल के. यहाँ सच बिकता है, यहाँ झूठ बिकता है. बिकती है हर कहानी, तीनों लोकों में फैला है, फिर भी बिकता है बोतल में पानी. और कोई माने ना माने, ये इतिहास अधूरा रहता अगर जुड़ता ना छत्रपति शिवाजी महाराज का या इस सुभाष चंद्र बोस जी का इस आज़ादी के साथ उनकी कहानी अगर ये जुड़ती नहीं तो शायद देश का आज़ादी का किस्सा भी अधूरा रह जाता. सुभाष चंद्र बोस हो, सावरकर जी हो, स्वामी विवेकानंद जी हो, बहुत सारे लोग. और मैं इनके बारे में शिवाजी महाराज की भी बात की. ये मास्टरपीस है, ये और एक नहीं बन सकते, और एक शिवाजी महाराज नहीं बन सकता, और एक कोई सावरकर और एक स्वामी विवेकानंद आपको मार्केट में नहीं मिलेगा. ये मास्टरपीस एक ही बार बना के भेजता है ऊपर वाला. हमारे जैसों की भीड़ हमेशा मिलेगी, ना काम के ना काज के, बोझ अनाज के. फिर भी हमारा कुछ फर्ज बनता है देश के प्रति. ನಾ ಭಾಳ ಉದ್ದ ಭಾಷಣ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ನಾವು ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ನಾವು ಭಾಷಣ ಕೊಡಾಕದೀವಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ. ಆದರೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ನಾ ಭಾಳ ಸಲ 30 ವರ್ಷದಿಂದ ಜಿರ್ಲಿ ಸರ್ ಜೊತೆ ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿ ಅವರ ನಮ್ಮ ನಾಯಕನ ಹೆಮ್ಮೆದಿಂದ ಕೂಡ ಹೇಳ್ಕೊತ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ನಾ ಅವ್ರಿಗೆ ಕರೆಯೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಮಾತಲ್ಲೇ ಕರಿತೇನೆ, ಎಲ್ಲಿ ಇರಲಿ ನಮ್ಮ ಜಿರ್ಲಿ, ಎಲ್ಲಿ ಇರಲಿ ನಮ್ಮ ಜಿರ್ಲಿ. ನೇತಾಜಿ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ ಅವ್ರದ್ದು ಕೆಲಸ ಮನೆ ಮನೆಗೆ ತಲುಪಲಿ. ಅದಕ್ಕೆ 25 ವರ್ಷದಿಂದ ಕ್ರೆಡಿಟ್ ಸೊಸೈಟಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಒಂದೇ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆ ನೇತಾಜಿ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಹೆಸರಲ್ಲೇ ಇದ್ದೆ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ अष्ट नमಗೂ ना ते नको ते विकत घ्यायचे आम्हाला वाईट सवय लागल्या. ते खरं आहे का, चांगलं आहे का, वाईट आहे काही बघत नाही. मार्केटिंग केलं की विकत आणायला गेलोच. आमचं देशी माल लय भारी आहे, तरी बी जरासं पावडर लावलेली चांगली दिसते, ओरिजिनल बघतच नाही आम्ही. त्यामुळं चांगलं जे आहे त्याच्याकडं आमचं दुर्लक्ष आहे. आणि नेताजी सुभाषचंद्र बोससुद्धा आमच्या इतिहासातल्या पानावरचं ते असलं एक पान आहे जे पान अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणतात देश स्वतंत्र झाला, अनेक लोकांनी प्राण दिले, ह्यामध्ये काही खोटं नाही. पण सुभाषचंद्र बोसना घाबरून ब्रिटिश पळून गेले, तसंच गेले नाहीत. ती ताकद, ती हिम्मत, तो जज्बा सुभाषचंद्र बोसमध्ये होता. आणि आम्ही तुम्ही भाग्यवान आहेत, सुभाषचंद्र बोससारखे नेते आमच्या मातीत जन्मले. शिवाजी राजे 50 वर्षातच गेले. का गेले क्वेश्चन मार्क आहे, कुणालाच समजलं नाही. लालबहादूर शास्त्री सारखा एक चांगला नेता अचानक गेला.
का गेला अजून प्रश्न पडलाय, का गेलं अजूनही कळालेलं नाही. श्यामाप्रसाद मुखर्जी सारखी चांगली व्यक्ती का गेली, कशी गेली, अजूनही क्वेश्चन मार्क आहे. कारण सत्य लपवलं जातं, खोटं दाखवलं जातं आणि त्याच्यावर आम्ही लोक विश्वास ठेवतो. पण सुभाषचंद्र बोस सारख्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी MB जिर्ली सारखे एक आमच्या बेळगाव शहरातलं एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व जे लोकांच्या पर्यंत जिर्ली साहेब सुभाषचंद्र बोसना पोहोचवण्याचा प्रयत्न करालेत. गेली 25 वर्ष त्यांची प्रयत्नाची पराकाष्ठा आज बघा इथं स्टेजवर सुद्धा सगळं कोरम फुललं आहे. न भेटणारी सुद्धा सगळी व्यासपीठावर आलेत. हे जिर्लीच्या लिंबूंची कमाल आहे. सगळेचे सगळे हित आहेत. त्यामुळं ही जादू, ही किमया त्यांच्या कामामध्ये आहे आणि त्यांनी ती टिकवून ठेवल्या. आणि आमच्यासारख्यांना सुद्धा बोलून आम्हाला सुद्धा कधी कधी माईक मिळालं की देतो दणका. तुम्हा सगळ्यांना बघितलं बरं वाटलं. कारण चांगला कार्यक्रम छोटा काय मोठा काय त्यामागची भावना खूप मोठी असते, चांगली असते आणि चांगल्या भावनेने केलेलं काम देवसुद्धा लक्षात ठेवतो. आणि तेच जिर्ली सरांच्या बाबतीत व्हायला लागले. सगळ्या विद्यार्थी मुलांना मला इतकंच सांगायचं आहे, तुमच्या हातात मोबाईल आहे, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ನೀಡಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಮೊಬೈಲ್ ಬಿಡ್ರಿ ಪುಸ್ತಕ ಹಿಡ್ರಿ ಅಂತ. ನಾ ಹೇಳ್ತೇನೆ, ಪುಸ್ತಕ ಹಿಡಿತಿರೋ ಬಿಡ್ತಿರೋ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಇದ್ರಾಗ ಏನೈತಿ ಇದ್ರಾಗೂ ಯಾವಾಗಾರೆ ಸ್ವಲ್ಪ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ ಅಂತ ಹೊಡೀರಿ. ನಿಜ ಏನೈತಿ ಇತಿಹಾಸ ಓದ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ರಿ. ಸುಳ್ಳು ಭಾಳ ಓದ್ತೀರಿ, ನಿಜಾನೂ ಓದ್ರಿ. ಮತ್ತು ದೇಶ ಪ್ರತಿ ನಮ್ಮದು ಕರ್ತವ್ಯ ಏನಿದೆ ಅದು ತಿಳ್ಕುರಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ವಂದಿಸಿ ನನಗೆ ಕರೆಸಿ ಗೌರವ ಕೊಟ್ಟಿದ್ದಂಥ ಜಿರ್ಲಿ ಸರ್ ಅವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳಿ, ಏನು ತಪ್ಪಿದ್ರೆ ಕ್ಷಮಿಸ್ರ ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕರಿಸಿ ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು.